नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बॅक यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला भरपूर दिवसातून हा व्हिडिओ ब्लॉग शूट होतोय। तर आम्ही चालू आहे पिंपरी चिंचवडमधील बर्ड व्हॅली गार्डनला। आता आम्ही रामवाडी मेट्रोला आहे, बघू शकता। आम्ही वाघोलीतून बसने आलो इथं रामवाडी स्टेशनला, मेट्रो स्टेशनला, आणि इथून मेट्रोने जाणार आहे डायरेक्ट पिंपरीला। चला तर कंटिन्यू बघत राहा ब्लॉग। तिकीट काढतोय देवा, वरचं स्टेशन आहे रामवाडीचं। गो फास्ट करा पाहिजे, जागा सीट भेटत नाही। बस लवकर, बस बस आहे जगच बस आहे का नाही? आम्ही मेट्रोमध्ये बसलोय, समोर दोघं जण बसले। काय दिसतं लोकेशन, एक नंबर। आता इथून कल्याणनगरवरून जाणार आहे असं मेट्रो। मित्रांनो, आम्ही रोड चुकलोय, आम्ही गेलो पुढच्या स्टेशनला, पुण्यामध्ये आलोय। आम्हाला जायचं पिंपरीला, चालू आहे परत रिटर्न रामवाडीला। मित्रांनो, आता आपण आपला रोड चुकला होता आणि आता इकडे आलोय फ्लॅट क्रमांक 4 नंबरला। याशी इथं मेट्रो येते आतमध्ये, आणि PCMCला जाण्यासाठी ना तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालयात बसून उतरून फ्लॅट क्रमांक 4 नंबरला इथं यावं लागतं। ही बघा गर्दी। आम्ही आता मेट्रोमधून उतरून डायरेक्ट रिक्षामध्ये बसलोय आणि रिक्षाने चाललोय पीटरच्या डायरेक्ट गार्डनला बुक कर। मित्रांनो, आम्ही फायनली पोचलोय गार्डनला, म्हणजे गेटवर आहे। आता इथं भूक लागली म्हणून काहीतरी थोडंफार खाऊन गार्डन मध्ये जातो। समोरच गार्डन आहे। तर मित्रांनो, आम्ही थोडंफार मिसळ वगैरे खाऊन निघालोय आतमध्ये। बघू शकता बर्ड व्हॅली उद्यान। इथं तिकीट आहे बघा, तिकीट बी जास्त काही महाग नाही आहे। महाग नाही, 10 रुपये तिकीट आहे, काढ बघ ना, 10 रुपये मला माहिती। तिकीट 10 रुपये आणि वेळ आहे दुपारी 12 ते 7। यार हे नाही आपलं असं काय नजारा दिसेल तुम्हाला स्टार्टिंगला। काय तर मित्रांनो, आम्ही फायनली पोचलोय आतमध्ये, तिकीट वगैरे काढलंय,
आता चाललोय. तुम्हाला इथं ना गार्डन मध्ये आल्या तिकडं साईड तिकडं ते बोटिंगचं दिसतंय. बोटिंगचं ते आहे. तुम्हाला जर बोटिंग करायचे असेल तर 50 रुपये तिकीट आहे पर पर्सन. तुम्ही बोटिंग पण करू शकता. पण आम्ही बोटिंग नाही केली. बोटिंग नंतर करणारी. पहिल्यांदा मी गार्डन फिरणारी पूर्ण. हे बघा असं काय आहे. मोठं आहे तसं गार्डन. असं आणि समोर इथं लेझर शो होतो 7:30 वाजता. तो लेझर शो होतो संध्याकाळी. हे बघा कसं याची काही बोटिंग. आणि पलीकडे पण गार्डन आहे. माझ्या अंदाजाने 25 ते 30 एकरामध्ये गार्डन आहे. चला आता आपण चाललोय त्या पलीकडच्या कोपऱ्याला. असं काही रोड आहे बघा छोटस. असं पाणी लेझर शो होतो इथं नाईटला. हे बघा काय व्ह्यू दिसतंय खतरनाक. उद्या म्हणशील मी कुठे करेल व्हिडिओ चालू बंद कर आवाज. हे असं तुम्हाला आता आम्ही पलीकडे होतो त्या साईडला आलोय. पुढं अजून भरपूर मोठं असं गार्डन आहे आणि मध्ये असं पाणी. बोटिंग पण मस्त आहे इथं. तर मित्रांनो आम्ही आता चाललोय खाली पाण्याच्या दिशेने. बघू शकता असं तुम्हाला वाटत दिसेल. आम्ही जस्ट रिव्ह्यू घेण्यासाठी आलो होतो गार्डनला. ए मराठीत बोल. यू कॅट दॅट नेचर. काय दॅट इज नेचर. चल मराठीत बोल. असं मस्त असं तलाव आहे आणि समोर तिकडं असं बोटिंग पोहायला. चल असं काय गार्डन हे बघा. तिकडं पण येतो मस्त आहे. काही बोट समोर तुम्ही बोटिंग पण करू शकता. पलीकडं इकडं स्टॅच्यू आहे आणि इकडं तर मित्रांनो इकडं सगळे गार्डन आहे. काही झाडं वगैरे. इथं काय आहे काय करतोय यांचं चालू आहे फोटोशूट. आपण चालू आहे ब्लॉगिंग करत. मस्त आहे तसं नेचर. आणि असं वरून एक रोड आहे. वरून डायरेक्ट असं पलीकडून निघते पूर्ण असं पट्टा मारून डायरेक्ट गेट पाशी तिथं समोर. इथं लहान मुलांचे खेळण्यासाठी ग्राउंड आहे छोटस. आता आम्ही चाललोय गार्डनच्या बाहेर निघतोय. आम्हाला पुढं काही दिसलं नाही. ज्या नावाने गार्डन आहे ना वर्ड विला तर ते आम्हाला सापडले बघा फायनली. बघू शकतो तुम्ही थांबल्यावर स्टॅच्यू आहे फक्त आणि वरती येऊन काहीतरी बसले. फायनली सापडला. पॉपकॉर्न खावा. तर मित्रांनो फायनली आपण गार्डन फिरून झालंय आपलं. असं का व्ह्यू आलोय. थांबा एक मिनटं. तर आपण इथंच आपला ब्लॉग एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.